अशी वही पाहिजे. डाळिंबाचं जेवढं काही तुम्ही पाणी देत असाल, खतं देत असाल, फवारणी करत असाल, तर तारखे वाईज तुम्ही काय काय कामं केलेले आहेत, तर अशी वही ज्यावेळेस तुमच्याकडे असेल त्यावेळेस तुम्ही सक्सेस होताल. बरोबर, पाण्यामुळं साईज होत नाही, पण जे पाण्यामध्ये जे अन्नद्रव्य तुम्ही टाकता तर त्याच्यामुळे ती साईज होत असते. सगळ्यात मोठं 100% जे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही करत असता त्या पाण्याद्वारे, तर त्याच्यामुळे ती साईज होत असते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नमस्कार. देवीदास. पैठण तालुक्यातील राजापूर नावाचं गाव आहे. या ठिकाणी मी व्हिजिटला आलो होतो, माझी टीम पण सोबत होते. तर मित्रांनो, प्लॉटमध्ये एका आलेलो होतो मी शेतकऱ्यांच्या, का पूर्ण लाल सोनं ज्याला म्हणतात, म्हणजे डाळिंब पीक हे कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण ज्याला म्हणतो आपण, तर ते मला दिसलं. आणि मी राजापूर या गावामध्ये आपले रमेश भाऊ जे आहेत, रमेश भाऊ गोरडे, तर यांच्या शेतामध्ये आता आम्ही बसलेलो आहोत. तर स्वतः रमेश भाऊ पण येत आहेत. नमस्कार रमेश भाऊ. बरं, मी देवीदास फार्म DSS मधनं डाळिंबरत्न श्री BT गोरे सर यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. ओके, तर त्यांच्या ऑफिसमधनं मी आलेलो आहे. पण हे जे नियोजन बघितलं, ही बेडवरची लागवड असेल किंवा ही ताराबांबू करणं असेल किंवा सिंगल स्टेम आणि त्याच्यावरती ब्रांचिंग करून पूर्ण कॅनोपी डेव्हलपमेंट असेल, आणि हे जे काही क्वालिटी पूर्णतः जे काही नियोजन तुम्ही करता आहात, तर त्या नियोजनांती तुम्ही हे करतात. तर आमचे जे काही दर्शक बंधू आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं? आधी तुमचं नाव, गाव, पुन्हा परिचय सांगा आणि त्या पद्धतीने पुढे बोला. माझं नाव रमेश नारायण गोरडे, राहणार राजापूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मला जेव्हा डाळिंब लावायचे होते तर मी BT गोरे सरांचे व्हिडिओ पाहायचो. त्यांचे हे होता सेमिनार, त्याच्यात व्हिडिओ पाहून मग मी चालू केलं. म्हणजे जे गोरे सर जे कोर्सेस घेतात, Course, लाईव्ह कोर्सेस असतात, हो. डाळिंबाचे प्रत्येक बहारानुसार असतात बहारानुसार. किंवा लागवडीचे असतील, लागवडीचे तर तुम्ही प्लांटेशन मास्टर हा जो काही गोरे सर कोर्स घेतात, कोर्स तर त्या कोर्समध्ये तुम्ही सहभागी झाले सहभागी झालतो. हो. आणि त्याचे जे काही पूर्णतः व्हिडिओ आहेत, स्टेप वाईज पूर्ण लागवड कशी करावी, लागवड कसं. लागवडीनंतर काय काळजी घ्यावी, 6 महिन्यानंतर बेसल डोस कसा भरावा, पुन्हा बेड कसा वाढवावा, हो. तर हे सगळं मार्गदर्शन तुम्ही तिथनं केलं. सरांचे व्हिडिओमुळे झालं. त्यानंतर त्यानंतर मग जेव्हा हार्वेस्टिंग करायचं तर मी शिंदे सरांना, आमचा एक मित्र आहे अशोकराव आगळे म्हणून सनी, ओके. त्यांच्या मार्फत मग मी सरांना भेटलो आणि शिंदे सरांना मला म्हणजे एवढी चांगलं मार्गदर्शन केलं. हो. ओके, म्हणजे आता तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही जे चिंदे सर आहेत, हो. तर ते ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुमच्या हो. शेतामध्ये येतात आणि पूर्ण मार्गदर्शन करतात. पूर्ण. बरोबर आहे. चिंदे सरांचं पण मी नाव बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की शेतकऱ्यांकडे ते जातात, कन्सल्टन्सी देतात. आणि आपण पाहू शकता की आता सध्याला हे जे काही फळं आहेत, म्हणजे अक्षरशः इतके भारी भारी फळं आहेत. आता इथं कलर, चकाकी, शायनिंग जर पाहाल आपण, तर इथं भरपूर सारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग न येता हे फळं तुम्हाला इथं दिसतील. तर मला एक रमेश भाऊ तुम्हाला विचारायचं आहे की हा जो काही बाग आहे, तर याचं पाणी कधीचं आहे तुमचं? पाणी माझं 26 तारखेचं आहे, 26 डिसेंबर. 26 डिसेंबरचं पहिलं पाणी आहे. आणि हे पाणी दिल्यानंतर तुम्हाला फुलं येण्यासाठी किंवा फुलगळ वगैरे अशी काही समस्या जाणवल्या? नाही काहीच नाही झालं तसं. थोडंफार झालं होतं, पण मग ते मी त्यांना फोन केला, ते म्हणजे परत नाही होईल, म्हणजे परत एकदा अजून फुलं येतील अजून. फुलं येतील. हो. बरोबर त्यात आहे. आम्हाला काहीच डाळिंबामध्ये- माहीत नव्हतं सर, अच्छा, काहीच नाही. म्हणजे आम्ही नवीन लावली आणि ती बी जमीन आमची काळीची. काळी जमीन आहे. बरोबर. हो. म्हणजे मला लोक म्हणाले तुम्ही याच्यावर लावूच नका, काळीची जमीन आहे. लावलं ते, आणि चांगलं उत्पन्न. आता चांगलं पहिलाच बहार आहे तुमचा. पहिलाच बाहेर चांगला हार्वेस्ट तुम्ही करायला आता या ठिकाणी. बरं, आता मला एक सांगा की या ठिकाणी तुम्ही बेसल डोस भरला होता का? हो. तो कधी भरला होता तुम्ही? रेस्पिरेटरी मध्येच. रेस्ट पिरियडमध्ये, म्हणजे जे गोरे सर 5 अवस्था सांगता डाळिंबाच्या, हो. स्टोरेज स्टेज असेल, नंतर स्ट्रेस स्टेज असेल, नंतर फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंग स्टेज असेल, त्याच्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज असेल आणि फ्रूट मॅच्युरिटी, म्हणजे ह्या ज्या काही 5 अवस्था आहे डाळिंबाच्या, ज्या गोरे सरनी त्यांच्या 21 वर्षाच्या अनुभवातून सादर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, की डाळिंब हे जे काही पीक आहे, तर ह्या 5 अवस्थेमध्ये पूर्ण वर्षभरासाठी विभागलेलं आहे. जेणेकरून त्या अवस्थेमध्ये ते कामं जर योग्यपणे जर आपण केले, तर निश्चितच तुम्हाला सुद्धा असे रिझल्ट दिसतील. स्टोरेज अवस्था म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्या बागेवरती फळं नसतील, त्यावेळेस सर्वात जास्त अन्नद्रव्य व्यवस्थापन करायची गरज असते, सगळ्यात जास्त खतं देण्याची गरज असते. म्हणजे बेसल डोस आपण देतो एका अर्थी जर सांगायचं म्हटलं तर त्या बेसल डोसमध्ये काकांनी जे काही शेणखत दिलेलं असेल किंवा रासायनिक खतं दिलेले होते, तर त्याचं पुढील 2 ते 3 महिन्यासाठी त्यांनी पाणी चालू केलं. ते पाणी चालू केल्यानंतर जे काही अन्नद्रव्य त्यांनी दिलेले होते, जे काही खतं त्यांनी दिलेले होते, ते संपूर्णतः त्या झाडाला लागू पडले.
त्याच्यानंतर 1 ते सव्वा महिन्याचा त्यांचा स्ट्रेस पिरियड होता. आम्ही ज्यावेळेस प्लॉटमध्ये फिरत होतो त्यावेळेस मी काकांना पूर्णपणे प्रश्न विचारले आणि त्यांनी मला त्याचे सगळे उत्तर सांगितले की 1 ते सव्वा महिन्याचा माझा स्ट्रेस पिरियड होता. त्याच्यानंतर मी इथेलची फवारणी केली, त्याच्यानंतर छाटणी केली आणि त्या छाटणीनंतर मला फुलं येण्यासाठी काहीच अडचण नाही आलेल्या. दादा तुम्ही हे जे काही कळी निघली आपली तर त्या कळीचा स्ट्रोक लांबण्यासाठी किंवा कळी गळ होऊ नये म्हणून तर काही असं विशेष नियोजन केलं होतं का तुम्ही? हो, काय केलं होतं? पोलम प्रो होतं, कौसमॅक्स होतं. म्हणजे याचे तुम्ही स्प्रे घेतले, हो. पोलम प्रो असेल, कौसमॅक्स असेल. हो. काकांनी जे काही आलेली कळी होती, कळी येण्यास त्यांना कुठलीही अडचण आली नव्हती, कारण की वातावरण त्यावेळेस क्लिअर होतं. 2 नंबरची गोष्ट, जे त्यांनी स्टोरेज स्टेजमध्ये काम केलेलं होतं त्याचं उत्तर किंवा त्याचा रिझल्ट म्हणून त्यांना कळी चांगली आलेली होती. पण ती आलेली कळीचा स्ट्रोक चांगला निघण्यासाठी त्यांनी पोलम प्रो असेल किंवा कौसमॅक्स असेल किंवा इतर जे काय ब्लूम सेट असेल किंवा स्प्रॉब्लम असेल, असे जे काही औषधं आहेत तर त्याची फवारणी केली. पण मित्रांनो, नुसती फवारणीने आपला कळीचा स्ट्रोक चांगला निघेल असं नाहीच आहे. तर त्यासाठी तुम्हाला जमिनीत पण काम करावं लागतं. जसं काकाने बेसल डोस भरला, नंतर वॉटर सॉल्युबल ज्यावेळेस पाणी दिलं त्यावेळेस वॉटर सॉल्युबल देणं असेल, त्या वॉटर सॉल्युबलमध्ये जसं की गोरे सर सांगतात ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये. म्हणजे ग्रुप एमध्ये ॲव्हेना न्यूट्रिमिक्स असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा 0050 असेल. ग्रुप बीमध्ये कॅल्शियमयुक्त खतं असतील प्लस बोरान असेल, जसं की डेल्टा कॅल असेल, ड्रिप कॅल असेल. आणि ग्रुप सीमध्ये फॉस्फेटिक फर्टिलायझर जसं की 04247 असेल, 06020 असेल. असे जे काही स्फुरदयुक्त म्हणजेच फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे तर यांचा वापर त्यांनी वेळोवेळी केला. आता काकांना थोडंसं कमी बोलता येतं, त्याच्यामुळे मी जास्त बोलू राहिलो या बोला. व्हिडिओमध्ये. कारण की काकांनी मला वही दाखवली, त्या वहीमध्ये जे काही होतं कारण की काका मला काय म्हणे की पूर्णतः मला एवढं व्यवस्थित बोलता येणार नाही, पण माझ्या वहीमध्ये जे जे चिंदे सरांनी मला लिहून दिलेलं आहे ते 100% मी जेवढं लिहून दिलं, ज्या तारखेला लिहून दिलं ते सर्वच्या सर्व मी फॉलो केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट आता मला बागेमध्ये दिसतात ते. तर काका, तुम्ही जे मगाशी मला वही दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही फळांच्या वाढीसाठी समोरा नावाचं एक औषध तुम्ही फवारलेलं होतं. तर समोराचे जे काही रिझल्ट आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत. तर आमच्या डोळ्यासमोर शेतकरी वर्गाला एकदा नाही, सांगा की चांगलं आहे. साईजसाठी काय म्हणजे कसा इम्पॅक्ट पडला? एकदम चांगलं आहे ते. साईज आणि चकाकी तुम्हाला चकाकी. पूर्णपणे वाढलेली आहे हो, याच्यामध्ये. एका समोरच दिसतं. समोर दिसतंय, बरोबर आहे. आणि एवढी शायनिंग वगैरे जे काही आलेले आहे तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला नक्कीच रेटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे. बाकीच्यांपेक्षा ₹2 तुम्हाला कधी पण या प्लॉटला जास्तच भेटणार आहेत. तर हे जे काही गोरे सरांना फॉलो करणं असेल किंवा चिंदे सरांना फॉलो करणं असेल, याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? कारण की काय होतं, तुम्हाला ॲज अ दक्षिणा म्हणा किंवा मग ॲज अ काहीतरी चार्ज म्हणा तो तुम्हाला त्यांना द्यावाच लागतो. द्यावं लागतं. कारण की आपण द्यावं जे म्हणतो फ्रीची गोष्ट कधी आपल्याला म्हणजे आपण तेवढं जाणीवपूर्वक किंवा लक्षपूर्वक ऐकत नाही. तर ते तुम्हाला त्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात का? जे काही तुम्ही समाधानी, जे काही समाधानी. किंमत दिलेली असेल, त्यांना शुल्क अदा केलेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याबद्दल मी बोलतोय. समाधानी आहे. आणि त्याचा फरक तुम्हाला कसा जाणवतो? चांगलं वाटलं एकदम 100%. मित्रांनो, अशी वही पाहिजे. डाळिंबाचं जेवढं काही तुम्ही पाणी देत असाल, खतं देत असाल, फवारणी करत असाल, तर तारखेवाईज तुम्ही काय काय कामं केलेले आहेत, तर अशी वही ज्यावेळेस तुमच्याकडे असेल त्यावेळेस तुम्ही सक्सेस होताल. कारण की शेतकरी किती फॉलो करतो तंत्रज्ञानाला ते याच्यातून दिसते. कारण की ज्या वेळेस एखादा कन्सल्टंट असेल किंवा एखादा मार्गदर्शक असेल तुमच्या प्लॉटमध्ये येतोय, ते लिहून देतात की तुम्हाला ह्या तारखेला औषधं घ्यायची आहेत, फवारायचे आहेत. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चिंदे साहेबाचं एक मला आवडलं की जी काही फवारणी लिहून देतात त्याच्यापुढं कारण पण लिहून देतात ते की ही फवारणी कशासाठी आहे. एखादं कीटकनाशक असेल, एखादं बुरशीनाशक असेल तर ती फवारणी का घ्यायची आहे तुम्हाला ह्या वातावरणामध्ये ते पण लिहून देतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना समजतं की मला हे औषध घेणं गरजेचं आहे का नाही आहे. सर, आपण एवढंच काय, पण ते पाण्यात सुद्धा लिहून देते तुम्हाला. आता 2 नंतर किती घंटे पाणी द्यायचं, बरोबर किती नाही. मिनिटं सुद्धा, किती अरे. मिनिटं. आणि मला त्याने कधी कधी ड्रेचिंग करायला सांगितलं. पाणी जास्त पाऊस झाला ना तर ड्रेचिंग करा, ते आम्ही ड्रेचिंग केली. म्हणजे इतकं त्यांचं हे पाण्यावर बी जास्त चांगलं होतंय कसं नियंत्रण. आहे की आता सध्या ज्या वातावरणामुळं बरेचशा शेतकऱ्यांचं कसं असतं, थोडंसं अज्ञान असतं की पाणी दिल्याने साईज होते. पण विषय काय येतो की पाणी दिल्याने साईज नसते होत. पाणी डीप सॉईलमध्ये जर जादा दिलं तर मुळी सडते. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं की आपण ड्रिपनं पाण्याऐवजी जर ड्रिपनं पाणी दिलं तर जर आपण आता सध्याची शेतकऱ्यांची जी ड्रिप आहे 8 लिटर 14 लिटर अशी ड्रिप आहे. 14 जर लिटर, अर्धा हा. लिटर अर्धा तास जरी पाणी गेलं तर 8 लिटर 9 लिटर पाणी अर्धा तासाला जाणार आहे. चाललं. बरोबर. किंवा ताशी 14-15 जाणार आहे. तर त्या मुळी झोनमध्ये पाणी जादा साचतं आणि एकदा पाणी साचलं तर मुळी 100% खराब होणार आहे. आणि तुमचं डाळिंबाचं झाड जे खातं तेच मेन मुळीनाच खातं आणि ती जर बंद पडली तर तुमचं काहीच आपटेक होणार नाही. मग ती जर बंद पडली तर तुमचं बसका आहे, तेल्या आहे, या गोष्टी सगळ्याच वाढणार आहे.
म्हणून मग आपण शेतकऱ्यांना काय करतो की पाणी थांबवा आणि तुम्ही काय करा, त्याच्याऐवजी ते फर्टिलायझर असेल, ते लिक्विड असेल, ते टाकीमध्ये टाका, मिक्स करा आणि एका झाडाला एकूण अर्धा म्हणजे एका झाडाला 1 लिटर जातं. मागच्या म्हणजे टप्प्यात तुमच्या जास्त त्या पाऊस ड्रिपच्या होता जागेवर अर्धाच लिटर पाणी पडतं का जे जास्त ओलावा नाही. बरोबर आहे. आणि याचे फायदे असे मिळतात की अपटेक मिळतं, फोटोसिंथेसिससाठी मदत पण चांगली होते आणि पाणी कमी राहिल्यामुळं मुळी थोडी बरीचशी चालते. त्याच्यामुळं साईज, क्वालिटी असं नाही की तुम्ही पाणी जादा दिलं म्हणजे साईज जास्त होईल. बरोबर. जेवढं पाण्यावर नियंत्रण ठेवशाल तेवढी साईज. बरोबर. पाण्यामुळं साईज होत नाही, पण जे पाण्यामध्ये जे अन्नद्रव्य तुम्ही टाकता, तर त्याच्यामुळे ती साईज होत असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही करत असता त्या पाण्याद्वारे, तर त्याच्यामुळे ती साईज होत असते आणि पाण्याची. ह्या दिवसामध्ये काय राहतं का तुमची जमीन ऑलरेडी ओला असतो. बरोबर. ओलावा जास्त असल्यामुळे तुम्ही काय होतं ते अर्धा लिटर टाकलं का ते तेवढं रायझोस्फिअर ओला करतं बरोबर. आणि तेवढं अन्नद्रव्य मिळतं. बरोबर. आता मी ज्यावेळेस फिरत होतो, त्यावेळेस मला असं तेलकटचे काही बारीक स्पॉट होते, जे जागीच थांबलेले होते. तर मी तशी वही वाचली तुमची, तुम्ही काय काय दिलेलं त्याला. पण तरीसुद्धा एक तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे की तुम्ही याच्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी होती, तर ती कशी फॉलो केली? आता कसं असतं माहिती आहे का, माझे गुरु जसे सांगतात तसं की तुम्ही पाण्यावर नियंत्रण ठेवा. त्यानंतर तुम्ही जर खालून असाल तर आवेना असेल, 0050 असेल, मँगॅनीज सल्फेट असेल किंवा नायट्रोजन जाऊ नये म्हणून अमोनियम सल्फेट असेल, तर याचा आलटून पलटून यूज करा. किंवा जे नवीन आता ब्लू पेप्सेन्स आलेलं आहे, छान रिपोर्ट आहे त्याचे पण, ते पण 1 लिटर कोणत्याही फर्टिलायझर संग द्यायला लावतात. त्याच्यानंतर जर फवारणीचा इश्यू जर झाला, जर तुमच्याकडं मी म्हणल आल्यानंतरचं जास्त हार्डवर्क करण्यापेक्षा येऊ नये म्हणून काम करा. बरोबर. ठीक आहे, त्याला असताना थोडीशी साईज कमी वाटेल किंवा बाकीच्या गोष्टी जाणवतील, पण माल क्लीन निघाला तर तुमच्या मार्केटला तुम्हाला व्हॅल्यू आहे. बरोबर. तर मग ज्यावेळेस हे तेलाचे स्पॉट तुम्हाला बारीक दिसले ते पण 2-3 झाडावरच आहे, कारण आज हा कमी नाही आहे, 1000 झाडाचा प्लॉट आहे हा. काही याच्यामध्ये 1200 झाडाचा प्लॉट आहे. तर 1200 झाडामध्ये तुम्हाला 3-4 झाडं दिसणं म्हणजे गोन बात आहे बुवा. पण बरोबर मग आहे. तरी पण दिसल्यानंतर आपलं प्रिव्हेंटिव्ह काम करणं आहे. तर सर जसं सांगतात, तर स्पोर किलो आज जर मारलं तर 2 दिवसाचा गॅप, त्यानंतर चारी अँट्राकॉल आणि इझिगो, त्याच्यानंतर जर पाऊस नाही आला तर 4 दिवसाचा गॅप, त्यानंतर एक तर कोनिका किंवा जे क्लायमेट त्या हिशोबाने असेल किंवा कॅब्रिटॉप. बरोबर. मग आलटून पलटून असे 4 हात घ्यायचे. त्याच्यानंतर सेक्युअर पी असेल किंवा स्पोर प्लस असेल तर त्यांनी कंट्रोलमध्ये बऱ्यापैकी येतो. म्हणजे अत्यंत तुम्ही बारकाईनं अभ्यास करून, पूर्ण स्ट्रॅटेजी फॉलो करून, आज यांच्या जो काही प्लॉटमध्ये आलेला तेलकट रोग होता, तर तो तेलकट रोग तुम्ही थांबवलेला आहे. आणि जे औषध लिहून देत होते किंवा गोरेसर जे सांगता औषध, शिंदेसाहेब जे औषध लिहून देत होते, ते कुठं भेटतं तुम्हाला? इथं भेटतं का जवळ? आम्हाला ते भेटते ना, याला भेटतं पंचावतार पोरगाव फाटा. पंचावतार पोरगाव फाट्याचं, हा, परत तुमचं संतोष कृषी सेवा केंद्र चिते पिंपळगाव. चिते पिंपळगाव. अरे वा. आम्ही तिकडूनच आणायचो पंचावतार पोरगाव. आणि तुम्ही जे औषध आणतात म्हणजे ते कॅश अँड कॅरी करता का उधारीवरती आणता? कॅश अँड कॅरी काही थोडंफार 19-20 थोडीशी 100% तर आम्ही कॅशच आणायचो. म्हणून तर दादा आज आपले एवढे जास्त बोलले नाही व्हिडिओमध्ये. त्यांनी फक्त मला डायरेक्टली दाखवलं की चिंदे सर मला जेवढं काही लिहून दिलं ते सगळं इथं आहे आणि याच पद्धतीने याच तारखेला मी सगळे कामं करतोय. आता मी जर कधी गेलो ना त्या दुकानावर, तर आता उदाहरणार्थ 6 फवारणी, मी काय सांगतोच त्यांना, तिथं हे असतं गणाचे उपाशी समजा कधी कधी त्यांना काय म्हणतो, एक ते याच्यावर नंबर टाकून दे. कशावर? बाटल्यांवरती नाही, नंबर. पिशवी, जर carry का bag. थोडक्यात मी आता जर त्यांना चारी अँट्राकॉल आणि इझिगो लिहून दिलंय, तर ते काय म्हणतात ना, ही फवारणी 1 नंबरची आहे ना, तर मला ही फवारणी एका पिशवीत मिक्स करून द्या, बांधून द्या आणि तिच्यावर लिहा एक नंबर. आणि मग ते तसे गठुडे घेऊन येतात आणि त्या हिशोबाने ते त्यावेळेस ते उचलतात आणि मिक्स करतात. खूप छान, खूप छान. मी अजून सर एक 1800 आणि एक 800 अजून माझी लागवड आहे. लागवड केली मी आता नवीन लागवड पुन्हा केली. म्हणजे जवळजवळ हे जातील 12-13 एकराच्या घरात. आता एक 1800 लावले, म्हणजे 1200 होते, अजून 1800 लावले, आणि अजून 800 लावले. अजून 800 लावले. लावले. अरे वा, खूप छान. म्हणजे डाळिंबामध्ये तुम्हाला फुल टाइम उत्पादन द्यायचा येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातून फायदा दिसत आहे, म्हणून तुम्ही एवढी मोठी उडी घेतली त्याच्यामध्ये. कारण की माझ्या मित्राच्या मागच्या वर्षी आपला कार्यक्रम होता याला पोरगाव फाट्यावर. बरोबर. त्या रोजी त्या दिवशी आमच्या मित्राच्या मळ्यात स्वतः बीटी वर रँक केली. अशा आगळे पाटलांचे. आगळे पाटलांच्याच ना. हां. बरोबर आहे. ते जर मला समजा दोस्ताना समजा असं, तर त्यानं सांगितलं आपलं शिंदे साहेबांनी बीटी वरच्या सरांच्या हिशोबानंच आपल्याला काम करायचं. त्याच्यामुळे आम्ही काम करतो. नाहीतर ते लागवडीपासून मी त्यांचे कोर्सेस घेतलेला आहे. आणि आमचं कसं आहे, आपलं फवारणी स्वतः योगेश करतो
आणि पाण्याचं काम मी पाहतो. जे रोजी मला वॉटर सोलर द्यायचं तर मी कोणाच्या भरोशाने बसत. या 5 प्लॉटला मी अलग द्यायचं सर. किती ओके. एक ह्यात हे 5 प्लॉट आहे. एकत्र कधी दिलं नाही. पाणी ना, नाही हा पाणी नाही, औषध औषध. म्हणजे खालून सोडत. बरोबर. ते आता मी यायला समजा मला 6 किलो 7 किलो दिलं का मी त्याच्या बरोबर 4 भाग करायचो. म्हणजे फोन यायचं केलं कॅल्क्युलेटर आणि ते द्यायचं तंतु द्यायचं. म्हणजे तुम्ही आधुनिक झालेला आहात. हा. टेक्नॉलॉजी तुम्ही आत्मसात केलेली आहे. जे काही फार्म DSS ॲप्लिकेशन असेल त्याच्यावरती जे काही कोर्सेस तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्यानंतर BTवर यूट्यूब चॅनल असेल बीटीवर युट्यूब चॅनलच. तर त्याच्यावरती जे काही तुम्ही व्हिडिओज पाहतात तर ते सगळं पाहून नवीन जे काही तंत्रज्ञान येतात, नवीन जे काही गोष्टी येतात, टेक्निक्स येतात नवीन, तर ते तुम्ही आता इथं फॉलो करताय. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.